भारतातील पहिला डीएमई प्रकल्प सोलापुरात सुरू. बालाजी अमाईन्स कंपनीने चिंचोळी MIDC येथील युनिट 4 मध्ये भारतातील पहिला डायमिथाइल इथर उत्पादन प्रकल्प सुरू केला असून 20 मे 2026 पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी 1 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या या प्रकल्पामुळे डीएमईचे व्यावसायिक उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही देशातील एकमेव कंपनी ठरली आहे. डीएमई हे LPG मध्ये मिश्र करून वापरता येणारे स्वच्छ पर्यायी इंधन मानले जाते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. आज बालाजी अमाईन्स आमच्या प्लांटमध्ये डायमिथाइल इथर म्हणणारा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलो आहे. हे प्रोडक्ट जे आहे LPG साठी पर्याय म्हणून वापरू शकतो आणि हे भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे. आम्ही डेली 300 टन म्हणजे वर्षाला 1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा हा प्लांट उभा केलेला आहे आणि येत्या काही दिवसाने याला मोठ्या सिलेंडर्समध्ये 500 किलो सिलेंडर्समध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जसं हॉटेल्स वगैरे जे आहेत त्यांना आम्ही ट्रायल म्हणून प्रत्येकाला देणार आहेत. समजा ते सक्सेस झाला त्यांना बल्क स्टोरेज करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू. त्यांना काही टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचं टीम जाऊन ते वापरण्यासाठी काय करता येईल हे करून आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण कमर्शियलसाठी देणार आहोत. हे तुमचा वेल्डिंगचा गॅस कटिंग गॅस वेल्डिंग आणि कुकिंगचा म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये. डोमेस्टिक्स एवढ्यासाठी मरत नाही. हे डोमेस्टिकमध्ये त्याचा सबसिडी वगैरे जे आहे आणि त्याचं बर्नर वगैरे लहान असतो ते बदलण्याचं हे आहे. आणि हे बल्ब इंडस्ट्री, बेकरी इंडस्ट्री, बिस्किट इंडस्ट्री, सेरामिक इंडस्ट्री याच्यामध्ये वापरला जातो. हीटिंगसाठी सध्या LPG वापरतात त्याच्या ठिकाणी हे वापरतात. उद्घाटन कार्यक्रमाला N. राजेश्वर रेड्डी, गोविंद मेंचेकरे, विनय दुर्गम आदी उपस्थित होते. धन्यवाद.